गाडी वर्सेस सुपरवाईज आणि दोन्ही संघांना विनंती असेल हा 5 षटकाचा सामना खेळवला जातोय याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी। नक्कीच आतापर्यंत बघायला गेले या दोन्ही संघाचे सामने भरपूर बघितले गेले या मैदानावरती। आता मात्र समोरासमोर लढत बघायला भेटत आहे कडूची वाडी वर्सेस सुपरवाईज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल या आजच्या दिवसातील पहिला सामना आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत विष्णू। नक्कीच सुरेख परफॉर्मन्स आहे आतापर्यंत या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत आहेत। दरम्यान या सामन्यातील 5वा दिवस आहे बघूया गोलंदाजी मार्कवर सज्ज विष्णू आणि षटकातील पहिला चेंडू नक्कीच इथे स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे सागर। ओहो पहिला चेंडू सुरेख फटका आणि चेंडू मात्र येतोय लॉंग ऑफला। नक्कीच थोडंसं मिसफील्ड झालं परंतु स्वतःला सावरलं आणि इथे 2 धावा वाचवल्या गेल्या। नक्कीच इथे या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 2 धावा। नक्कीच इथे 2 धावाच्या मदतीने स्वतःचं तसेच संघाचं सुद्धा अकाउंट ओपन होत आहे। नक्कीच पहिल्या चेंडूवरती बघायला गेले 2 धावा मिळत आहेत। नक्कीच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडनं। दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे। यस पंचांचा इशारा येत आहे यस इट इज वाईड। एक अतिरिक्त धाव मिळत आहे या एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या झाली ती 3 धावा। दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू नक्कीच चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी। या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या झाली ती 4 धावा। नक्कीच बघायला गेलं तर आतापर्यंत या षटकातील 2 चेंडू हाताळले गेले आणि 4 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने। दरम्यान षटकातील पुढील चेंडू सागर साठी ओ पुन्हा एकदा चेंडू मात्र जाते लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू आणि चेंडू मात्र गेला डिक्लेअर झोन कडे। वाईड +1 इथे मिळत आहेत 2 धावा मिळत आहे या चेंडूवरती बोनस रूपामध्ये। धावसंख्या झाली ती 6 धावा। ओ आता मात्र सुरेख फटका आहे नक्कीच चेंडू जातोय सीमारेषेकडे सुरेख क्षेत्ररक्षण होतंय काऊ कॉर्नरला। नक्कीच फलंदाजांनी धावून पळून 1 धाव पूर्ण केली आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या सुपरवाईज संघाला। या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली। धावसंख्या झाली ती 7 धावा। नक्कीच आता मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला निर्धाव चेंडूची सांगता होते। या षटकातील 4 चेंडू टाकले गेले। दरम्यान षटकातील पुढील चेंडू आनंद साठी ओहो पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय। नक्कीच इथे निर्धाव चेंडूची सांगता होते क्लोरवर टप्प्याचा चेंडू होता। नक्कीच आनंदसाठी मात्र आजचा हा सुरेख दिवस असेल। आज मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल आणि एक गिफ्ट म्हणून संघाला विन मिळून द्यावा लागेल। दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ आता मात्र अपस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय। पंचांचा दोन्ही हात हवेत येत आहेत समांतर आणि आम्हाला दर्शवत आहेत आमचे पंच तटस्थ असे सुभाष सर का हा वाईड चेंडू आहे। नक्कीच एक अवांतर धाव मिळत आहे त्या सुपरवाईज संघाला। दरम्यान एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली। धावसंख्या झाली ती 8 धावा। दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओहो आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता। पुन्हा एकदा चेंडू मात्र बीट होताना फलंदाज आणि इथे षटक संपताय। या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला गेलं तर 8 धावा लागल्या गेल्या या धावफलकावरती। नक्कीच सुरेख षटक म्हणावं लागेल दरम्यान कडूच्या वाडी संघाकडनं विष्णू यांचं।
नक्कीच कौतुक करेन गोलंदाजाचं. एक स्लॉगचं षटक असतं, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं या क्रिकेटमध्ये. ते मात्र अचूक हाताळलं गेलं ते विष्णू यांच्याकडनं. नक्कीच महत्त्वपूर्ण आणि दर्जेदार हा सामना असेल दोन्ही संघांसाठी. एक सुपर 8 मध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल तर मात्र मोठा संघर्ष करावा लागणार आहे या दोन्ही संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बोलावला गेलाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत निलेश. दरम्यान सामना करतील सागर. हो शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढला की नक्कीच चेंडू जातोय कव्हरला. सुरेख क्षेत्ररक्षण होते 30 यार्ड सर्कल मध्ये आणि एका धावावर समाधान मानावं लागलं पुन्हा एकदा त्या सुपर बॉईज संघाला. धावसंख्या झाली ती 9 धावा. नक्कीच पहिला चेंडू सुरेख हाताळला जातोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आनंद. ओ नक्कीच सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जातोय सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू बनबान सीमारेषा पार. धन्यवाद डीजे. नक्कीच आजच्या दिवसातील हा पहिला चौकार बघायला भेटला दरम्यान आनंद याच्या रूपानं. नक्कीच मी म्हटलं होतं आजचा दिवस हा सुरेख असेल त्याच्यासाठी आजच स्वतःला सिद्ध करावं लागेल या मैदानामध्ये. एक महत्त्वपूर्ण आणि दर्जेदार हा सामना आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय. नक्कीच इथे गुड लेंथने चेंडू टाकला गेला होता परंतु लेग साईडच्या दिशेने भिडकवण्याच्या नादात मात्र फलंदाज इथे बीट होत आहे. नक्कीच मागच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार बघायला भेटला होता. 4 धावा मिळाल्या होत्या परंतु गोलंदाज मात्र एक तटस्थपणा दाखवत आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे ती 13 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो आता मात्र नक्की चेंडू मात्र हवेत आणि इथे झेल टिपला जातोय सुरेख कडूच्या वाडी संघाकडनं. धन्यवाद डीजे. नक्कीच बघायला गेलं तर गोलंदाजाचं कौतुक करेन मी. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू हाताळले गेले. एक सफलता मिळाली त्या 4थ्या चेंडूवरती. नक्कीच सुरेख झेल टिपला गेला दरम्यान बॅकवर्ड पॉइंटला. नक्कीच मी त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करेन. एक महत्त्वाची विकेट्स होती. ज्या विकेट्सची गरज होती त्या कडूच्या वाडी संघाला. आता मात्र ते कुठेतरी मैदानाच्या बाहेर गेले ते आनंद आणि पहिला झटका बसला त्या सुपर बॉईज संघाला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो आता मात्र सुरेख फटका आहे आणि इथे थोडंसं मात्र मिसफील्ड होत आहे. चेंडू जात आहे खाऊ कॉर्नर कडे आणि दुसऱ्या धावेच्या इथे प्रयत्नामध्ये दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 15 धावा. नक्कीच दोन्ही संघाकडनं सुरुवात मात्र नक्कीच सुरेख झाली होती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मात्र हवेत आहे. नक्कीच यष्टीरक्षक धावले होते परंतु चेंडू जात आहे. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एका धावावर समाधान मानावं लागलं त्या सुपरवाईज संघाला. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 16 धावा. जवळजवळ बघायला गेलं तर 8.00च्या सरासरीने इथे धावा काढल्या जात आहेत दरम्यान सुपरवाईज संघाकडनं. नक्कीच 2 स्लॉगचे षटक संपल्यानंतर बघायला गेलं धावसंख्या 16 धावा लागली गेली या स्कोरबोर्डवरती. नक्कीच एक गडी तंबूत परतला आहे. अजूनही या फर्स्ट इनिंगची मात्र अजून 3 षटके बाकी आहेत. नक्कीच इथे मोठा धावाचा डोंगर उभारू शकतो हा सुपर बॉईज संघ. गेले भरपूर सामने आम्ही पाहिले आहेत. एक अतिशय सुरेख फलंदाजी करत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क बोलावलं गेलं त्या विष्णूला ज्यानं स्लॉगचं पहिलं षटक हाताळलं होतं. केवळ 8 धावा खर्ची केल्या होत्या
आणि तोच मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज होत आहे. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे, तसेच फलंदाज सुद्धा सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे निलेश. दरम्यान षटकातील पहिला चेंडू निलेश साठी. ओहो, नक्कीच चेंडू मात्र सुरेख हाताळला होता. उंच मारण्याच्या नादात मात्र इथे फलंदाज मात्र बीट होत आहे. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर सीधा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू डॉट चेंडू येत आहे. नक्कीच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाकडनं. पहिला चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान षटकातील पुढील चेंडू निलेश साठी असेल. ओ, पुन्हा एकदा तेच होत आहे या मैदानामध्ये. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करेन मी. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले या षटकातील. दोन्ही चेंडू निर्धाव दिले. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ, आता मात्र स्टेप आउट खेळण्याच्या नादात होता फलंदाज, परंतु पुन्हा एकदा बीट होता. या फलंदाज पूर्णपणे जखडून ठेवला या गोलंदाजांनी त्या फलंदाजाला. बघायला गेलं तर 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकले जातात या षटकातील. नक्कीच फलंदाजाची रणनीती सुरेख होती. ओव्हर स्टेप होऊन खेळला होता, परंतु असफल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो, आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि इथे मात्र थोडस मिसफिल्ड होतं आणि त्याचं रूपांतर होतं या 4 धावांमध्ये. चेंडू सीमारेषा पार. चौकार डीजे. डीजे. नक्कीच बघायला भेटलं जवळजवळ 2 क्षेत्ररक्षकांना चकवत गेला चेंडू आणि चेंडू सीमा पार झाला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू निलेश साठी. हो, आता मात्र नक्कीच चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक धावतायत आणि इथे मात्र पुन्हा एकदा गलती केली जाते त्या यष्टिरक्षकाकडनं आणि त्याचा परिणाम स्वरूपी इथे 1 धाव मिळत आहे. चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 21 धावा. नक्कीच बघायला गेलं हे षटक 3 चेंडू सुरेख टाकले होते, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र चौकार आला आणि 5वा चेंडू मात्र सिंगल टाकली जाते. नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले, केवळ 5 धावा खर्ची केल्या. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. दरम्यान स्ट्राईक एंड वरती सागर. हो, आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू मात्र येते डीप एक्स्ट्रा कव्हरला. नक्की क्षेत्ररक्षक धावताय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 23 धावा आणि इथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होत आहे 1 मिनिटासाठी. तोपर्यंत डीजे विनंती
ड्रिंक्स ब्रेक संपत आहे, 1 मिनिटासाठी होता. नक्कीच आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ आहे. चांगली पानं मिळणे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं. नक्कीच क्रिकेट सुद्धा असंच आहे. कोणत्या क्षणाला कोणतं क्रिकेट खेळावं, कोणत्या सिच्युएशनला कसं क्रिकेट खेळावं हे ज्याने मात्र जाणलं तोच या क्रिकेटमध्ये खरं क्रिकेट दाखवू शकतो. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलं कैलासला. नक्की स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल निलेश. वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. दरम्यान षटकातील पहिला चेंडू निलेशसाठी. हो आता मात्र पहिला चेंडू हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा आला. येस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. आणि धावसंख्या बघायला गेलं तर धावसंख्या झाली 24 धावा. नव्याने सुरुवात करत असताना हा गोलंदाज. बघूया षटकातील पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन होती आणि पंचांचा इशारा आला. वाईड चेंडू. पुन्हा एकदा एक अवांतर धाव दिली जाते. बॅक टू बॅक दुसरी अवांतर धाव दिली जाते. थोडंसं लेंथ मिळत नाही त्या गोलंदाजाला. नक्कीच परिवर्तन करावं लागेल गोलंदाजीमध्ये. नक्कीच नव्याने सुरुवात करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज. हो आता मात्र नक्कीच चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावत आहे आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जात आहे दरम्यान कडूच्यावाडी संघाकडनं. धन्यवाद डीजे. नक्कीच आता मात्र थोडस लोड येत आहे त्या सुपरवाईज संघावरती. आतापर्यंत बघायला गेले 2 फलंदाज मात्र मैदानाच्या. ओ आता मात्र सुरेख फटका आहे. नक्कीच इथे चेंडू जातोय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच जितकी चेंडूला उंची होती तितकंच मात्र चेंडू लांब गेला आणि षटकार गेला. दरम्यान पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेत आहे. चेंडू वन बाय सीमारेषा पार डीजे. डीजे वैभव इन द मिक्स. धन्यवाद डीजे. 35 रन्स सुपरवाईज संघाचे 35 धावा झालेल्या आहेत. नक्कीच हवेचा झोत ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे मात्र इथे फलंदाजी करताना हा सागर सुपरवाईज संघाकडनं दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पूर्णपणे या हवेच्या झोताचा फायदा घेत असताना हा फलंदाज. दरम्यान पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिडकावला गेलाय चेंडूला. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन कडे. 2 धावा मिळत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 37 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ आता मात्र सुरेख फटका येते पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहे तिथे फलंदाज आणि इथे दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 39 धावा. नक्कीच सुरेख फलंदाजी मी म्हणेन सागर याच्याकडनं सुपरवाईज संघाकडनं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये येतो आणि फेकून दिला जात आहे मैदानाच्या बाहेर. षटकार डीजे.
खेळायात आली माझी दैना दैना रे चवीन तू माझा चवीन तू माझा दैना धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि ते चौथं षटक संपत आहे. मी विश्लेषण करून सांगतो आहे या षटकाचं. पहिला चेंडू होता वाईट चेंडू होता, दुसरा चेंडू सुद्धा वाईट होता आणि तिसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली होती. चौथ्या चेंडूवरती 6 धावा होत्या, नंतर 4 धावा, नंतर 2 धावा, नंतर 2 धावा आणि नंतर हा शेवटचा षटकार आणि इथे षटक संपला आहे. एकूण 20 धावा खर्ची केल्या या षटकामध्ये. थोडस महागडं षटक ठरलं. 20 धावा आल्या. थोडस महागडं षटक ठरलं त्या कडूच्यावाडी संघाकडनं. दरम्यान किरण यांचं 22 धावा आल्यात, 2 वाईट्स होते. धावसंख्या झाली ती 45 धावा. दरम्यान पुढील चेंडू. पुण्याचा एकदा सुरेख फटका आहे. चेंडू जात आहे काऊ कॉर्नर कडे आणि इथे पुण्याचा एकदा मिसफिल्ड होता आणि त्याचं रूपांतर होतं या 4 धावेमध्ये. डीजे धन्यवाद डीजे. बघूया पुढील चेंडू. पुण्याचा एकदा सुरेख फटका आहे. नक्कीच आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या सुपरवाईज संघाला. दरम्यान एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 50 धावा. इथे हाफ सेंचुरी लगावली गेली या सुपरवाईज संघानं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावताय. नक्कीच इथे झेल घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु असफल राहिले ते क्षेत्ररक्षक. परिणाम स्वरूपी फलंदाजांनी मात्र धावून पडून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. नक्कीच सुरेख मी फलंदाजी म्हणेन सागर यांची. एक अतिशय सुरेख फलंदाजी बघायला भेटली प्रेक्षकाच्या प्रदर्शनामध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. पुण्याचा एकदा चेंडू मात्र रडार मध्ये आहे परंतु चेंडू उंच उंच आणि तितकाच लांब जात आहे. सीमा रेषा पार षटकार. पुण्याच्या एकदा लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेलाय चेंडूला. चेंडू मात्र जातोय. इथे संधी निर्माण केली आहे. नक्कीच इथे रनआउटच्या रूपात इथे मात्र विकेट्स फेकली जात आहे त्या सुपरवाईज संघाकडनं. आणि धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली. धन्यवाद डीजे. 59 धावा झाल्या त्या सुपरवाईज संघाच्या. नक्कीच सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल सुपरवाईज संघाकडनं. या षटकातील शेवटचा चेंडू. पुण्याचा एकदा सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू जातोय काऊ कॉर्नर कडे. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आहेत आणि इथे दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल. दरम्यान पायाच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं आहे त्या कडूच्यावाडी संघाला. संघापुढे डीजे. माझी माऊली तुझा उदो उदो केला. ऐक वीरा माझी माऊली तुझा उदो उदो केला. उठ गो माझे माऊली उचितेला पूजेला.
डीजे धन्यवाद. या पुढील होणारा सामना डोंगरीपाडा वर्सेस रातांदळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच अतिशय सुरेख फलंदाजी बघायला भेटली. दरम्यान सुपरबाईज संघाकडनं सागर यांची मी कौतुक करेन त्या फलंदाजाचं. जवळजवळ 31 धावा ठोकल्या गेल्या, वैयक्तिक 31 धावा आणि टार्गेट सेट केले गेले ते 62 धावांचं 62. नक्कीच मी त्या सुपरवाईज संघाचं कौतुक करेन कारण की त्यांची रणनीती मात्र अतिशय सुरेख होती. एक हे सकाळचं सत्र आहे, नक्कीच वातावरण सुरेख होतं. हवेचा झोत दक्षिणेकडून उत्तरेकडे होता आणि त्या झोताचा मात्र पुरेपूर फायदा घेतला त्या फलंदाजांनी. सागर यांनी जवळजवळ वैयक्तिक 31 धावा ठोकल्या गेल्या. आज मात्र स्वतःला सिद्ध करत असताना सागर एक सुरेख धावसंख्या उभारू शकला. नक्कीच सुरेख फलंदाजी बघायला भेटली सुपरवाईज संघाकडनं आणि टार्गेट सेट केले गेले 62 धावांचं. नक्कीच कडूचवाडी संघाकडे सुद्धा एक फलंदाजीचा भरणा म्हणून ओळखला जाणारा हा संघ आहे. नक्कीच 30 चेंडूमध्ये 62 धावा एक मोठं आणि मापक असं आव्हान असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे सुपरवाईज संघाचं. तसेच फलंदाज सुद्धा मैदानामध्ये जाताना या कडूचवाडी संघाकडनं सलामीची जोडी जात आहे. निलेश आणि मनोज. रातांदळे संघाचा कर्णधार तसेच डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. आपणास विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच सामना मात्र रोमहर्षक असा बघायला भेटत आहे. दरम्यान कडूचीवाडी वर्सेस सुपरबाईज या आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील पहिलाच सामना आहे. नक्कीच प्रेक्षकांना मात्र एकच इच्छा असते, सामना कोणीही जिंकू द्या परंतु सामन्याला मजा आली पाहिजे आणि हेच मात्र इथं घडतं आहे या मैदानामध्ये. नक्कीच नाणेफेकी झाली दरम्यान रातांदळे वर्सेस डोंगरीपाडा आणि ते नाणेफेकी जिंकली त्या रातांदळे संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचं स्वीकारलंय. दरम्यान सामन्याला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे बॅटची कडा घेऊन. नक्कीच इथे 1 धाव मिळत आहे आणि या एका धावावर संघाचं अकाउंट ओपन होत आहे तसेच वैयक्तिक सुद्धा अकाउंट ओपन होत आहे ते निलेश यांचं. नक्कीच गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलंय ते निलेशला. सुंदर फलंदाजी म्हणेन. दरम्यान पुढील चेंडू ओ आता मात्र चेंडू जाते डिक्लेअर झोनकडे एका धावेसाठी 2 धावा. ओके, या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 3 धावा. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मनोज. दरम्यान षटकातील पुढील चेंडू हो आता मात्र लेंथ भरकटला आहे गोलंदाज. नक्कीच इथे लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जाते. पंच आम्हाला दर्शवत आहेत हा वाईट चेंडू आहे. नक्कीच अतिरिक्त धाव मिळत आहे त्या धावसंख्या झाली ती 4 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ आता मात्र गुड लेंथने टाकला होता चेंडू. नक्कीच चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर सीधा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच बघायला गेलं जवळजवळ या षटकातील 3 चेंडू हाताळले गेले आणि 4 धावा खर्ची केल्या या गोलंदाजानं निलेशाने. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मनोज साडी हो आता मात्र सुरेख फटका होता परंतु एक संधी होती क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची परंतु असफल राहिले क्षेत्ररक्षक. दरम्यान परिणाम स्वरूपी 1 धाव काढली गेली या चेंडूवरती आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या कडूचवाडी संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 5 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया स्ट्राईक एंड वरती निलेश टू निलेश असेल आता. ओहो आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहेत आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जात आहे दरम्यान आनंद याच्या रूपानं आणि झटका बसतोय त्या कडूचवाडी संघाला डीजे. शिवाय
धन्यवाद डीजे, धन्यवाद. नक्कीच मी गोलंदाजाचं कौतुक करेन. आतापर्यंत गेले 5 चेंडू हाताळले गेले, केवळ 5 धावा खर्च केल्या. दरम्यान पुढील चेंडू. हो आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा येते, येस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव दिली जात आहे दरम्यान बोनस रूपानं. आणि धावसंख्या बघायला गेले तर 6 धावा लागली गेली या धावफलकावरती. नक्कीच या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच सुरेख षटक हाताळलं जात आहे दरम्यान निलेशाच्या रूपानं सुपरवाईज संघाकडनं. हो आता मात्र सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र हवेत होता आणि ते सुरेख झेल टिपला जात आहे दरम्यान सुपरवाईज संघाच्या. नक्कीच सुरेख षटक हाताळलं त्या निलेशानं सुपरवाईज संघाकडनं. स्लॉगचं षटक होतं आणि केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता मिळाली. आणि मी त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करेन ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तेच मात्र क्षेत्ररक्षक सुंदर झेल ट्रिपला गेला दरम्यान सागर याच्या रूपानं. आणि परतावं लागलं त्या फलंदाजाला कडूच्यावाडी संघाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीचा धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत सुपरवाईज संघाकडनं ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बल्लेबाज असेल भीमा. बघूया पहिल्या चेंडूवरती मोठी रणनीती आखली जाते दरम्यान सुपरवाईज संघाकडनं. दरम्यान षटकातील पहिला चेंडू भीमासाठी असेल. ओहो सुरेख चेंडू हाताळला जातोय. नक्कीच इथे जोराची अपील आहे आणि पंचांचा इशारा येतो, यस इट इज वाईड. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू गेला. टप्पा पडल्यानंतर आउटस्पिन झाला चेंडू आणि पंचांचा इशारा आला वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. धावसंख्या झाली ती 7 धावा. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी नव्याने सुरुवात करतील सागर. ओ आता मात्र सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि ते मात्र सुरेख झेल टिपला जातोय त्या सुपरवाईज संघाच्या क्षेत्ररक्षकांना. धीज आहे. नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन सागर यांचं. गेला पहिला चेंडू एक अवांतर धाव दिली होती परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र सफलता मिळाली त्या गोलंदाजाला. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे मात्र हा गोलंदाजी करत आहे सागर. दरम्यान पुढील चेंडू. हो आता मात्र स्लोअरवर डिलिव्हरीने टाकला होता चेंडू. नक्कीच चेंडू मात्र हवेत आहे आणि चेंडू जात आहे डिक्लेअर झोन कडे 2 धावेसाठी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 9 धावा. नक्कीच पहिलं षटक सुद्धा सुरेख हाताळलं होतं निलेशाने. बघूया पुढील चेंडू. हो आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळतंय त्या कडूच्यावाडी संघाला. दरम्यान षटकातील चेंडू. हो आता मात्र ब्लॉक ऑन होल्ड मध्ये होता चेंडू. नक्कीच काढला गेलाय परंतु एक धाव मिळेल नक्कीच इथे. या एका धावावर समाधान मानावं लागेल त्या कडूच्यावाडी संघाला. आणि धावसंख्या झाली ती 11 धावा. नक्कीच जर कडूच्यावाडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र इथून मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मोठ्या फटकेबाजीची गरज असेल कारण की टार्गेट सेट केले गेले ते 62 धावांचं. एक मोठं आणि माफक असं आव्हान असेल.
दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो, आता मात्र गोलंदाजांना थोडस अडथळा येत आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया चौथा चेंडू. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा येते. वाईट चेंडू. नक्कीच टप्पा पडल्यानंतर मात्र आउट स्पिन होते हा चेंडू आणि इतका आउट स्पिन होत आहे की तो खूपच ऑफस्टमच्या बाहेर जात आहे आणि पंचांचा इशारा येत आहे. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 12 धावा. बघूया पुढील चेंडू. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. नक्कीच इशारा येत आहे. वाईट चेंडू. एक अवांतर धाव येत आहे. धावसंख्या झाली ती 13 धावा. मोठा मापक असेल. 62 धावांचे टार्गेट आहे. 62 आणि इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला गेले तर 14 धावा लागली गेली आहे. नक्कीच आता मात्र इथनं मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जर विजय व्हायचं असेल कडूच्यावाडी संघाला तर मोठे फटके मारावे लागतील तरच हा सामना जिंकू शकतील कडूच्यावाडी संघ. मात्र मी गोलंदाजाचं कौतुक करेन त्या सुपरवाईज संघाकडनं. एक अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला भेटते. ज्याप्रमाणे धावा गोळ्या केल्या त्याचप्रमाणे मात्र इथे गोलंदाजी सुद्धा बघायला भेटते या सुपरवाईज संघाकडनं. गोलंदाज असतील निलेश असेल सागर असेल आतापर्यंत 2 षटक हाताळले गेले. अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलं. समीर यांना बोलावलं गेले. नक्कीच हे सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाज आहेत. आम्ही गेले सामने भरपूर पाहिले यांचे. एक सुरेख गोलंदाजी बघितली होती. दरम्यान तोच गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईक एंड वरती किरण. हो, सुरेख फटका आहे. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहे तिथे फलंदाज आणि इथे दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. या 2 धावेच्या मदतीने पुढे धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 16 धावा. बघूया पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. षटकातील पुढील चेंडू. हो, आता मात्र सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू जात आहे लेग साईडच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहे तिथे आणि थोडं मिसअंडरस्टँडिंग होत आहे. बघूया पुढील चेंडू. हो, आता मात्र लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा येते. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. या एका अतिरिक्त धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 18 धावा. आणि या पुढील समालोचन करतील आकाश सर.
आकाश सरांना विनंती असेल पुढे समालोचन करायचं आहे. धन्यवाद हर्षल. पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झाली ती 19. तिसरं षटक मार्गस्थ. सुपर बॉय संघाचा नावाजलेला गोलंदाज समीर. पुढील चेंडू समीरचा. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न पण चेंडू काय समजला नाही. चेंडू जातो बॅटची काढा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झाली ती 20. 3 चेंडू 20 धावा. चेंडू 42 धावांची आवश्यकता कडूचीवाडी संघाला. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 20. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो सुपरवाईज संघाचा समीर. व ती पहिला संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो समीर. पुढील चेंडू खूपच चांगला टाकलेला चेंडू. खोलवर डब्याचा चेंडू. चेंडू काहीसा समजला नाही. फलंदाज बीट. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. तिसरा षटक मार्ग समीर याचं. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली. 5 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या. पुन्हा एकदा मला वाटतं निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. चेंडू 42 धावांची आवश्यकता कडूचीवाडी संघाला. जिंकण्यासाठी 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा राहील कडूचीवाडी संघाच्या फलंदाजाकडून. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू सागर याने. निर्धाव चेंडू. बाद. या ठिकाणी गडी बाद झाला. धन्यवाद डीजे. कैलासा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेले तो कडूचीवाडी संघाचा विलास. पुढील चेंडू सागरचा. खूपच चांगला असा उंचावरून मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. पण मात्र 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकलं नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 22. 2 चेंडू 22 धावा. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन आला सुपर बॉय संघाचा सागर. खूपच चांगला असा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी वाईट चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट. अवांतराशी 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 23. खूपच चांगला असा उंचावून मारलेला चेंडू. बघा किती धावा मिळतात. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. आणि मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कडूचीवाडी संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या झाली ती 24. 3 चेंडू 24 धावा. 4थं षटक मार्गस्थ. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू 38 सर्कल मध्ये. मात्र
एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 25. पुढील चेंडू सागरचा. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू, खोलवर टाकायचा चेंडू. मोठा चेंडू कायसा समजला नाही फलंदाजाला, तरी मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 26. आता मात्र शेवटचा चेंडू, चौथं षटक मार्गस्थ सागर याचं. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी षटक संपलं. सहा चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. 2 धावा. धावसंख्या झाली ती 28. 4 षटकाच्या समाप्तीनंतर कडूचीवाडा संघाची धावसंख्या झाली ती 28. आता मात्र 6 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 34 धावा. 6 चेंडू मध्ये 6 षटकारांची आवश्यकता कडूचीवाडी संघाला. आता मात्र बॉलिंग मार्गवर आनंद, सुपर बॉय संघाचा आनंद नावाजलेला गोलंदाज. मार करेल तो आनंद, सामना करेल तो कडूचीवाडी संघाचा फलंदाज. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 29. पुढील चेंडू आनंदचा. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये लेग बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 30. चार चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. हा सामना पूर्णपणे सुपर बॉय संघाकडे झुकताना. 4 चेंडू 32 धावा. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल 38 सर्कल मध्ये.